26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडून डेटा मागितलेला आहे, तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय, फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं। या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये या संदर्भातली ही प्रोसिजर आहे। स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे। त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल। चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका ही शासनाची आहे। हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे। आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची। आताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती दिलेली आहे। त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार, तसेच लाडक्या बहिणींना आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि तसेच कोणत्या लाडक्या बहिणींनी जो घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई कोणत्या पद्धतीने होणार, तर ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना, तर लाडकीच्या खात्यात 1500 रुपये कधी जमा होणार, ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता इथं वाटत आहे का? तर पहा, तर सर्व पात्र लाडक्या बहिणी आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची इथं आतुरतेने वाट पाहत आहेत। तर ऑगस्ट महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते कधी जमा होणार असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आता वाटत आहे, कारण आज आहे 27 तारीख। तर गणेश उत्सवाच्या सणानिमित्त हा हप्ता देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं इथं घेतलेला होता असं वाटलेलं होतं, परंतु आज 27 तारीख म्हणजे आज गणेश उत्सवाच्या आगमनाचा दिवस इथं उजडलेला आहे। तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे इथं जमा झालेले दिसत नाहीत। तर पहा, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर त्यांनी इथं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून धन्यवाद सर पैसे मिळाले अशी इथं कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांना समजणार आहे। पहा, महिना संपायला अवघे 6च दिवस उरलेले आहेत, तरीही अजून कोणतीही लाडकी बहीण योजनेबद्दल ऑगस्ट महिन्याची घोषणा झालेली आपल्याला दिसत नाही। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असाही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तसेच ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो लांबणीवर जाणार का अशी देखील शक्यता इथं वाटत आहे। आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता इथं जमा झालेला आहे त्यांनी ते पैसे आले का नाही ते कसं चेक करायचं आहे, तर याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेतलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये विचारला जात आहे। त्यात आता ऑगस्ट महिना संपायला अवघे सोडलेले आहेत। पहा, आज आहे 27 तारीख, तर जवळजवळ या 4 ते 5 दिवसामध्ये नक्कीच लाडकी बहिणींच्या खात्यावरती हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपल्याला पाहायला मिळू शकतो का नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पहा, तरीही लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली दिसत नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात आता संभ्रम निर्माण झालेला आहे। पहा, आज 27 तारीख आहे, लाडकी बहीण, तर ऑगस्ट महिना संपायला अवघे 4 ते 5 दिवस इथं उरलेले आहेत। तर हा हप्ता ऑगस्ट महिन्यात येतो का सप्टेंबर महिन्यात जातो असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये पसरलेला आहे। तर पहा, लाडकीचा हप्ता लांबणीवर जाणार का? तर ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत, अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही, त्यामुळे लाडकीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे।
कदाचित महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये इथं येऊ शकतात. जर महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर पुढच्या महिन्यात हे पैसे दिले जातील. पहा, पण त्याबद्दल चर्चा केलेली होती की ऑगस्ट महिन्यामध्ये जर या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत तर नक्कीच हा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे, हा जो लाभ आहे, तो सप्टेंबर महिन्यामध्ये दिला जाऊ शकतो. पहा, मागील अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक महिना पुढे जात आहे. त्यामुळे या महिन्यात देखील हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का, असा देखील प्रश्न आता विचारला जात आहे. तर पहा, आत्ताच तुम्ही पाहिलेला आहे, जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये मिळत आहे, जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळत आहे. मग हा ऑगस्टचा हप्ता नेमका सप्टेंबरमध्ये मिळणार का ऑगस्टमध्येच मिळणार, असा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. तर पहा, तुमचं मत काय आहे? ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळावा हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तारीख सांगून मला कळवायचं आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही असा चेक करायचा आहे. तर पहा, जर तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने चेक करायचं आहे? तर पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा केला जाणार याबाबत स्वतः मंत्री अदिती तटकरे हे माहिती देत असतात. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. दरम्यान तुमच्या खात्यात जमा झाल्यावर तुम्हाला हे मेसेज येईल. तसेच तुम्ही बँकेच्या अधिकृत ॲपवर जाऊन देखील पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही चेक करू शकता. पहा, तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे जमा झाले की नाही हे समजणार आहे. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन देखील तुम्ही स्टेटमेंट काढून पैसे जमा झाले की नाही तुम्ही तिथे विचारू शकता. पहा, म्हणजेच या पद्धतीने तुम्ही तुमचं बँक बॅलन्स चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले का नाही. पहा, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेत कोट्यावधी रुपयांचा जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची छाननी इथं सुरू आहे आणि बोगस लाभार्थ्यांवर इथं कठोर कारवाई करण्याचे आदेश इथं सुद्धा देण्यात आलेले आहेत. पहा, 26 लाख लाडक्या बहिणी जवळजवळ इथं बोगस ठरलेले आहेत. तर पहा, महिला व बालविकास विभागाची जिल्हानिहाय तपासणी मोहीम अपात्र लाभार्थ्यांवर मोठी कारवाई करणार आहे. पहा, म्हणजेच आता ज्या अपात्र लाभार्थी आहेत, ज्या बोगस लाभार्थी आहेत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. तब्बल 26 लाख अपात्र लाभार्थ्यांची यादी इथं समोर आलेली आहे. ज्या लाभार्थी महिला निकषात बसत नसताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं घेतलेला आहे. पहा, त्यानंतर सरकारने या लाभार्थ्यांची कागदपत्रे सूक्ष्मपणे तपासण्याचं काम इथं सुरू केलेलं आहे. बोगस प्रकरणी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यम म्हणजेच एक्सवरून इथं कळवलेलं आहे. त्यांनी इथं ट्विट करून सांगितलेलं आहे. पहा, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी इथं बोगस निघणार आहेत, ज्या निकषात बसत नसतानाही त्यांनी इथं लाभ घेतलेला आहे, तर त्यांच्यावर नक्कीच आता कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी इथं दिलेले आहे. तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच पहा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक छाननीत 26 लाख महिला अपात्र असल्याचं आढळून आलेलं आहे. पहा, म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आता मोहीम सुरू केली जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधून भरपूर तक्रारी येत सुद्धा आहेत. तर आपल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणींची इथं पडताळणी केल्यानंतरनं त्या इथं बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे, त्या अपात्र असल्याचं इथं समोर आलेलं आहे. तर पहा, या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागानं जिल्हानिहाय सखोल छाननी मोहीम सुरू केलेली आहे. यात प्रत्येक लाभार्थींच्या पात्रता अपात्रतेची स्पष्टता केली जाणार असून अंतिम अहवालानंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे, असंही तटकरे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, म्हणजेच ज्या ज्या अपात्र आणि पात्र महिला आहेत त्यांची इथं स्पष्टता केली जाणार आहे
आणि ज्या अंतिम अहवालामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई करण्याचे आदेश आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तर दिलेले आहेत. तसेच पहा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निधी अभावी सरसकट पैसे दिलेले होते. त्यानंतर सुरू झालेली ही छाननी यामुळे योजना खरंच गरजू महिलांपर्यंत पोहोचली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पहा, लाडकी बहीण योजना ही आपल्या गरीब आणि होतकरू महिलांसाठी होती, परंतु या लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील घेतलेला आहे, पुरुषांनी देखील घेतलेला आहे आणि ज्या महिला निकषात बसत नाहीत त्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर ही जी योजना आहे ती खरोखरच गरीब महिलांपर्यंत पोहोचली का या योजनेपासून भरपूर गरीब महिला ह्या वंचित राहिलेल्या आहेत, त्यांना याचा लाभ अजूनही मिळालेला नाही. तर तुमचं म्हणणं काय येतं, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का? तर हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे.